आपण कार्तिकी वारीला गेलेलो आहोत, पण उद्या काला आहे बघा. वारकऱ्यांनी काला घेतल्याशिवाय येऊ नये. पण वारकरी शेतकरी असतात नाही का, नाईलाज आहे, काही शेतीचे काम बघावं लागतात. आणि कसं आहे, कोणी लेकी कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र जाणार, कोणी लेकी येता तर कोणी सुना येता. नेमकं कोण स्वतंत्र असतं? आजी तुम्ही लेक आहेत का सून येता? सून येता. बघा कशा आजी बोलल्या. आता आजीचं वय सुनच आहे का? नाही. पण ज्या वेळेस त्या कोण्यात तरी सासूच्या हाताखाली वागल्या त्यावेळेस सून होत्या. काही दिवस त्याला सासू होता आलं, पण आता सून आल्या असतील ना. आता सुनेनं सांगावं आणि आजीनं ऐकावं म्हणून आजी सून म्हणल्या. तुम्हाला उलट लागलं असेल, पण खरंच आजी तुमच्या वैद्य आजी आता सूनच येता. असो, त्याला नाही लाज आहे. आता त्या योगानुसार असतं. आजी एक अभंग म्हणा आता वारकऱ्याला, आमच्या दर्शकाला ऐकू द्या. छान, तुम्ही पण वारकरी. किती वर्षापासून वारी करता आजी? किती वारी आता तुमच्या अंदाज किती वर्ष झाली असतील वारीला? बघा, जेव्हापासून कळतं तेव्हापासून वारी करतात त्या. माझ्या वडिलाची मिराशिका देवा आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा. पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा, किंवा पायी वारी घडो आणि देहे संतादारी पडो. अगणित असं वारीचं महत्व आहे. म्हणून न चुकता आमचे वारकरी वारी करतात. आणि बघा, यात्रेची गाडीमध्ये किती भांडणं होतात, पण वारकऱ्याच्या गाडीमध्ये एकमेकाला ऍडजस्ट करतात. याच नाव वारकरी. काम, क्रोध, मद, मच्छ, दंभ आणि अहंकार ज्याच्यावर जो कोणी वार करतो त्याला वारकरी म्हणावा. असो, आणि आता आजी एक अभंग म्हणणार आहे, तर आपण ऐकूया. आजी म्हणा. आजी आवडे रूप गोजिरे सगुना, आवडे रूप गोजिरे सगुना. पातालो जेना सुखावरे, पातालो जेना सुखावरे. आता दृष्टी पुरे ऐसा चतुराये, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. योगी आचार्यानी देताना तुळशी, तू आम्हापाशी मागे पुढे. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन, इटे सहित चरण वाळीन. आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. बघा, आजीने गोड आता अभंग म्हणला. टाळ्या तरी वाजवायला पाहिजे की नाही आजीसाठी एकदा? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि नामदेवरायाचा अभंग म्हणला बघा. आता नामदेवराया उद्या देवाला इसाव्याला आळंदीला घेऊन जाणार आहेत. आपण वारकऱ्यांनी देवाला त्रास दिला म्हणून देवाला, आणि आता थोडं इसाव्याची गरज आहे म्हणून नामदेवराय आता उद्या निघणार आहेत. काला झाल्यावर देव आळंदीला. नामा म्हणे देवा चला तया हाया आणि विश्रांती घेवाया कल्पावरी. बघा, देवाला विश्रांती मिळती मग जीवाला मिळणार नाही का? असं उद्या. आणि पांडुरंगाची पालखी पंढरपुराला प्रस्थान होणार आहे आणि त्या अनेक पालख्या त्याला मिळून आळंदीला जाणार आहेत. पुढच्या एकादशीला आपण पण आळंदीला जाणार आहेत. माऊलीचा समाधी सोहळा आहे. रामकृष्ण हरी.